नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा द वन विथ हार्ट या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक अत्यंत ब्रँड न्यू कलाकृती। ही कलाकृती आता याचं मी नावही सांगणार नाही आणि ही तुम्हाला दाखवणार पण नाही। आपण डायरेक्टली सुरू करूया। कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे 6 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत मी। त्यानंतर हे रेड अँड ग्रीन असे 2 प्रकारचे क्रिस्टल्स घेतले आहेत। त्यानंतर हे 6 नंबरचे काही गोल्डन मोती आहेत आणि हे 4 नंबरचे गोल्डन मोती आहेत। तुम्ही या ठिकाणी 6 नंबरचे मोती सुद्धा यूज करू शकता। मी 4 नंबर आणि 6 नंबर यूज केले आहेत, 5 नंबर यूज केले आहेत। त्यानंतर हा 40 नंबरचा धागा घेतला आणि ही कैची। तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला। तरी ह्या कलाकृतीला सुरुवात करताना काय करायचं, सर्वात पहिल्यांदा 12 मोती आपल्याला या सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत। 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असे 12 मोती मी ओवून घेतलेले आहेत। पहा 4 4 8 आणि 4 12 12 मोती ओवून आपल्याला एक या ठिकाणी गाठ पाडून घ्यायची आहे। तर ही गाठ पाडून घेऊ आपण आणि मग या डिझाईनला सुरुवात करू। ही डिझाईन करताना सुद्धा मी अनेक प्रयोग करून पाहिलेत, अनेक एक्सपेरिमेंट करून पाहिलेत आणि शेवटी मग 6 नंबरच्या मोत्यावरती फायनल झालं। तुम्ही बारीक मोती सुद्धा घेऊन करून बघू शकता, पण मला ते सोयीस्कर वाटलं नाही म्हणून मग मी 6 नंबरच्या मोत्यामध्ये ही डिझाईन, ही पट्टी तयार केली आहे। तर ही पट्टी तयार करताना आता मी या ठिकाणी 12 मोती ओवून गाठ पाडून घेतली आहे। आता मी बरोबर 3 मोत्यांमधून सुई फिरवून घेते आणि या ठिकाणी हा जो 4 नंबरचा मोती आहे हा एक मोती मी टाकून घेणार आहे। 12 मोती आहेत म्हणजे 4 ठिकाणी 4 मोती जातील आपले। बरोबर 3 मोत्यानंतर एक गोल्डन मोती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तीन मोत्यानंतर परत एक गोल्डन मोती, परत 3 मोत्यातून सुई टाकायची, पुढे जायचं। हा असा मोती टाकला की त्याचा एक चौकोन तयार होतो। त्यानंतर आता परत 3 मोती टाकून सुई टाकून घ्यायची आणि या ठिकाणी परत एक गोल्डन मोती। तुम्ही जाड मोती 6 नंबरचा मोती यूज करून बघा, पण तो थोडासा मोठा वाटतो मला म्हणून मी तो काही या ठिकाणी यूज केला नाही। म्हणजे तो अक्षरशः बाहेर आल्यासारखा वाटतो मला या डिझाईनमध्ये। बघा असा छान चौकोन तयार होतो। आता आपण या ठिकाणी एक रेड कलरचा मोती घेऊ। त्यानंतर हा एक 5 नंबरचा गोल्डन मोती घेणार आहे मी। पाच नंबरचा गोल्डन मोती घेतला आणि परत एक क्रिस्टल टाकायचं आहे रेड। अशा पद्धतीने एक रेड क्रिस्टल, एक 5 नंबरचा गोल्ड मोती आणि एक परत रेड क्रिस्टल। आता ही सुई इथे आहे तर मी या बाजूनी त्याच्या अपोजिट डायरेक्शननी ही सुई काढून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची।
सुई काढून आता मला एक परत रेड क्रिस्टल घालायचं आहे आणि रेड क्रिस्टल घालून ही सुई ह्या मधल्या गोल्ड मोत्यातून 5 नंबरच्या काढून घ्यायची. आता परत एक क्रिस्टल टाकायचं आहे. हा क्रिस्टल रेड क्रिस्टल मी टाकून घेते आणि हा क्रिस्टल टाकून ही सुई आपल्याला या बाजूनी टाकून ह्या 3 मोत्यातून टाकून सुई काढून घ्यायची आहे. डिझाईन खूप सोपी आहे, पाहायला खूप छान दिसते, सुंदर दिसते. अशा पद्धतीने हा एक चौकोन आपला तयार झाला. हा चौकोन तयार झाल्यानंतर आता दुसरा चौकोन कसा करायचा ते बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता काय करायचं, 3 मोती परत व्हाईट टाकून घ्यायचे. 3 मोती व्हाईट टाकल्यानंतर काय करायचं, ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने ह्या 3 मोत्यातून सुई काढून परत ह्या 3 मोत्यात सुई टाकायची. परत एकदा टाकून घ्यायची, म्हणजे ती सरळ होऊन जातात. आता आपल्याला टोटल 12 मोती घालायचे असतात. 3 मोती आपण ऑलरेडी घातलेले आहेत, म्हणजे आपल्याला अजून 9 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 हे 4 आणि आणखी 5 मोती. 5 6 7 8 आणि 9 असे टोटल हे 3 घातल्यानंतर 12 मोती झाले पाहिजे, तेवढं लक्षात ठेवायचं. 3 3 6 आणि 3 9. परत ह्या जे सुरुवातीला 3 मोती आहेत त्या मोत्यात सुई टाकून घ्यायची. अशी सुई टाकल्यानंतर काय करायचं, परत आपल्याला हे 4 नंबरचे जे मोती आहेत हे मोती प्रत्येक कॉर्नरला टाकून घ्यायचेत. 1 2 आणि 3, म्हणजे प्रत्येक 3 मोत्यानंतर तो गोल्डन मोती आपल्याला टाकून घ्यायचा. हा टाकला. त्यानंतर आता आपल्याला परत एक छोटा मोती टाकून घ्यायचा आहे, गोल्डन मोती प्रत्येक 3 मध्ये. आणि आता आणखी एक गोल्डन मोती टाकून घ्यायचा. टाकून ही नीडल इथून काढून घ्यायची. आता आपल्याला या ठिकाणी ग्रीन मोती घ्यायचे आहेत, ग्रीन क्रिस्टल घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी एक ग्रीन क्रिस्टल घेते, एक हा 5 नंबरचा गोल्डन मोती घेते आणि हा एक परत ग्रीन क्रिस्टल, असे 3 घ्यायचे आहेत. आणि ते 3 घेऊन या अपोजिट साईडच्या 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. एरवी 6 नंबरच्या मोत्यासाठी आपण 5 नंबरचा धागा घेतो, पण या ठिकाणी मी 4 नंबर घेतला आहे, कारण तुमच्या लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी परत एक ग्रीन क्रिस्टल घ्यायचा आणि ग्रीन क्रिस्टल घेऊन ह्या गोल्ड मोत्यातून सुई टाकून घ्यायची. आता 3 झालेत. एक चौथा ग्रीन क्रिस्टल आपल्याला टाकून घ्यायचं आहे
आणि नीडल या इथल्या 3 पांढऱ्या मोत्यातून टाकून घ्यायची. अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते. आता परत सेम पद्धत रिपीट करायची. तुम्ही एका रंगात सुद्धा करू शकता. मी रेड ग्रीन घेतले. तुम्ही सर्व रेडमध्ये करू शकता किंवा सर्व ग्रीनमध्ये सुद्धा करू शकता. तर ही डिझाईन आपण इथेच संपूया. मी पट्टी तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे काही मोत्यांची. या पट्टीला वाढवता येते, तुम्हाला पाहिजे तितकी वाढवता येते. आणि पाटाला साईडला किंवा रांगोळीच्या भोवतीसुद्धा तुम्ही एक बॉर्डर पट्टी म्हणून सुद्धा ह्या पट्टीला ठेवू शकता. खूप सुंदर दिसते. अक्षरशः ज्वेलरीच्या मोत्यांमध्ये केली तर साडीला बॉर्डर म्हणून सुद्धा ह्या पट्टीचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आणि ड्रेसलासुद्धा तुम्ही ही पट्टी लावू शकता. तुम्हाला माझी ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये लिहा. त्यानंतर जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, एक लाईक नक्की करा आणि शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.